सर्व चायनीज कंपन्यांचं मिळून अमेरिकेमधलं बाजार मूल्य साधारणतः $1 ट्रिलियन आसपास आहे। अमेरिकेने चीन विरुद्ध व्यापारामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या एक प्रकारे जी मोहीम उघडलेली आहे त्याचा सर्वात मोठा फटका या कंपन्यांना आता बसणार आहे। वीचॅट असो किंवा टिकटॉक असो यासारख्या चायनीज कंपन्यांना बॅन केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीबाबा या टेक्नॉलॉजिकल जायंटला बॅन करण्याची भाषा त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे। सामरिक दृष्ट्या, राजनैतिक दृष्टिकोनातून, जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक दृष्ट्या चीनला नामोहरम करण्याची कुठलीच संधी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सोडत नाहीयेत। 3 नोव्हेंबर 2020 ला होणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्या मतदारांना भुरळ घालण्यासाठी कुठेतरी पूर्णपणे अँटी चायनीज सेंटिमेंटचा वापर हा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे या ठिकाणी करतायत। अलीबाबा या कंपनीवर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी अमेरिकेची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते असा विचार पुढे ठेवून येणाऱ्या काही काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अलीबाबा सारख्या मोठ्या कंपनीवर सुद्धा अमेरिकेमधल्या व्यापारासाठी आणि त्याचबरोबर अमेरिकेमधून भांडवल जमा करण्यासाठी अलीबाबा या कंपनीवर बंदी घालू शकतात आणि नक्कीच त्याचा चायनाच्या अर्थव्यवस्थेवर आणि एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर जो आहे परिणाम होणार हे मात्र नक्की। बेलारूसमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता लक्षात घेऊन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घोषणा केलेली आहे की रशियाचं सैन्य दल आणि रशियाची युद्ध सामुग्री बेलारूसमध्ये पोहोचणार आहे आणि रशियाचे सध्याचे राष्ट्रपती अलेक्झांडर बेलशेन्को यांना पूर्णपणे पाठिंबा हा रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दाखवलेला आहे। तर दुसऱ्या बाजूनं लोकशाही मूल्यांचं कुठेतरी जे आहे जतन करण्यासाठी आणि हुकुमशहा ठरलेले अलेक्झांडर बेलशेन्को यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी युरोपियन युनियन आणि युरोपियन युनियनच्या मदतीला अमेरिका आता कंबर कसायला लागलेली आहे। खरं म्हटलं तर बेलारूसच्या निमित्तानं तिथली आर्थिक साधन संपत्ती आणि त्याचबरोबर रशियाला शह देण्यासाठी एक प्रकार आयतं कोलीत युरोपियन युनियन आणि महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेला बेलारूसच्या या निवडणुकांच्या माध्यमातून मिळालेला आहे। खरं म्हटलं तर लोकशाही मूल्यांचं जतन करण्यासाठी जरी अमेरिका त्या ठिकाणी आपला इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी प्रस्थापित करू इच्छित असला तरी खरा हेतू त्यामागे रशियाला शह देण्याचा आहे। एकेकाळी USSRचा अविभाज्य भाग असणारं बेलारूस हे आज जरी स्वतंत्र राष्ट्र असलं तरी या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून तिथली अस्थिरता ही पुन्हा एकदा रशियाच्या सुरक्षिततेला आणि परिणामी रशिया आणि अमेरिकेच्या संघर्षाला कारणीभूत ठरते की काय अशा प्रकारची परिस्थिती या ईस्टर्न युरोपियन नेशनमध्ये निर्माण झालेली आहे। ऑपरेशन छगाई 1 याच्या अंतर्गत 28 मे 1998 ला, ऑपरेशन छगाई 2 याच्या अंतर्गत 30 मे 1998 ला पाकिस्ताननं वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर मिसाईल्सची निर्मिती त्या ठिकाणी केली। 2020 मध्ये पाकिस्ताननं आता ऑपरेशन छगाई 3 याची सुरुवात केलेली आहे आणि या ऑप छगाई 3 च्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे। पाकिस्तानची परिस्थिती अतिशय अवघड झालेली आहे। संपूर्ण जगामध्ये चीन जर सोडला तर पाकिस्तानला तारणहार असं कुठलंच राष्ट्र त्या ठिकाणी राहिलेलं नाही। म्हणून पाकिस्तानला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी चिंता त्या ठिकाणी लागलेली आहे। एका बाजूला आर्थिक दृष्टिकोनातून पाकिस्तान खाईत जात असताना स्वतःच्या हिमतीवर पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी तारली जाऊ शकत नाही। म्हणून चीनकडून येणारी डिफेन्सची व्यवस्था, त्यांच्याकडून येणारी शस्त्रास्त्र यावर पाकिस्तान अवलंबून आहे आणि फक्त एवढंच नाही तर प्रत्येक दिवशी जळीस्थळी पाकिस्तानला फक्त भारत आणि भारताच्याच सुरक्षा व्यवस्थेचा, भारताचाच हल्ला होण्याची भीती आहे आणि याच अनुषंगानं टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स म्हणजेच बॅटलफील्डसाठी, युद्धभूमीसाठी आवश्यक असणारी कमी रेंजची, कमी क्षमतेची न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याची गरज पाकिस्तानला वाटू लागलेली आहे। चायना सोबतचा भारताचा संघर्ष जरी वाढत असला तरी पाकिस्तानला पूर्णपणे भीती आहे की या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्या वेस्टर्न म्हणजे पश्चिमी सीमेवर पाकिस्तानवर हल्ला करू शकतो आणि लिटरली काही दिवसांमध्ये पाकिस्तानला पूर्णपणे नामोहरम करू शकतो।
पाक ऑक्युपाईड काश्मीरवर पूर्णपणे भारताचा त्या ठिकाणी ताबा घेण्यासाठी प्रयत्न राहणार आहे। आणि या अनुषंगानं जर कोल्ड स्टार्ट डॉक्ट्राईन म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये शॉर्ट अँड स्विफ्ट स्ट्राईक करण्याची भारताची जी क्षमता आहे त्या भारताच्या क्षमतेला उत्तर देण्यासाठी साधारणतः 15 ते 30 किलोटन या क्षमतेचे छोटे छोटे न्यूक्लिअर बॉम्ब्स बनवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून या छगई 3 या कार्यक्रमाअंतर्गत केले जाणार आहेत। पाकिस्तानने जरी असा प्रयत्न केला तरी खरोखरच पाकिस्तान कुठपर्यंत तग धरू शकेल हा खरोखरच एक मोठा प्रश्न आज पाकिस्तान समोर उभा राहिलेला आहे। सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यासारख्या मित्रांना नाराज केल्यानंतर आता पाकिस्तान समोर चीन हा एकुलता एक तारणहार उरलेला आहे। चीन आणि पाकिस्तानमध्ये एक मोठं डिफेन्स डील झालेलं आहे ज्याच्यामध्ये 20 वेपन सिस्टमशी संबंधित निर्यात ही चीनकडून पाकिस्तानला केली जाणार आहे। वरकरणी जरी पाकिस्तानला असं वाटत असेल की या बार्गेन डील मधून त्यांना सवलतीच्या दरामध्ये आणि जास्त काळासाठी हे वेपन्स उपलब्ध होणार आहेत, पण खऱ्या अर्थानं चीननं या डीलच्या माध्यमातून आपला स्वार्थ साधून घेतलेला आहे। पहिली गोष्ट, यातल्या बऱ्याचशा गोष्टी या 2011 2013 तेव्हापासून जे रखडलेले प्रोजेक्ट आहेत त्याच्या माध्यमातून उपलब्ध होणारी अशी ही शस्त्रास्त्र आहेत। दुसरी गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जे चीनच्या आर्थिक हितासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्या संरक्षणासाठी पाकिस्तानला दिलासा देण्यासाठी अशा प्रकारची शस्त्र चीन ही पाकिस्तानला विकतोय। तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, अशा प्रकारची शस्त्र ही आज घडीला चीनच्या काहीच कामाची नाहीयेत कारण ती कालानुरूप नाहीयेत, ऑब्सोलीट तंत्रज्ञान असणारी अशा प्रकारची ही शस्त्र आहेत आणि ही शस्त्र पाकिस्तानला विकण्याचा प्रयत्न चीन या डीलच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय। एकीकडे वेस्टर्न फ्रंटवर पाकिस्तान भारताविरुद्ध लढेल तर नदन आणि ईस्टर्न फ्रंटवरून चायना आपल्या विरुद्ध लढेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असताना खरोखरच या डिफेन्स डीलचा भारतावर विपरीत परिणाम होईल का हे फार मोठं प्रश्नार्थक चिन्ह या अनुषंगानं आपल्या समोर उभा होत आहे। भूराजनैतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या हिमालयावर आता चीन आपला दावा ठोकतोय। 1961 मध्ये नेपाळ आणि चीन मधला माउंट एव्हरेस्टशी संबंधित झालेला करार कुठेतरी साइडलाईन करून आता चीन जो आहे अप्रत्यक्षपणे माउंट एव्हरेस्टवर आपला पूर्णपणे हक्क सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच की काय, गेल्या 4 महिन्यामध्ये 2दा हिमालयाच्या माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला। फक्त एवढंच नाही तर जुलै महिन्यांमध्ये अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि ट्रान्स हिमालयन 3 डायमेन्शनल कनेक्टिव्हिटी नेटवर्क याच्याशी संबंधित चीनने स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे आणि चीनची कनेक्टिव्हिटी या सगळ्या देशांमध्ये वाढवण्यासाठी अप्रत्यक्षपणे नेपाळला आणि अफगाणिस्तानला चीनने एक प्रकारे संदेशच दिला की ज्याप्रमाणे ग्वादार बंदरापासून ते काशगार बंदरापर्यंत असणाऱ्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरशी संबंधित चीनची प्रत्येक गोष्ट पाकिस्तान मानतो, त्याचप्रमाणे भविष्यामध्ये नेपाळला, म्यानमारला, त्याचबरोबर अफगाणिस्तानला सुद्धा जे आहेत अशाच प्रकारे कनेक्टिव्हिटी नेटवर्कमध्ये चीनची प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी फॉलो करावी लागणार आहे। या सगळ्या गोष्टींचा परिपाक फक्त एवढाच निघतो की साम्राज्यवादी चीनला जर जगामध्ये महासत्ता व्हायचा असेल तर त्याला या हिमालयावर आपलं वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच कुठल्याही आंतरराष्ट्रीय कराराची तमा न बाळगता चीन आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांना आणि त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे भारताविरुद्ध एनसर्कलमेंट या धोरणाला कुठेतरी सपोर्ट करतोय आणि आपला दबदबा हा हिमालयाच्या प्रांतामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतोय। भारताविरुद्ध लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर चीनच्या सैन्य दलानं पायाभूत सुविधा वाढवण्याचं काम जोरदार गतीनं सुरू केलेलं आहे। तिबेटमधले वेगवेगळ्या प्रकारचे एअरबेस असो किंवा शिनजियांग प्रांतामधले होतान एअरबेस किंवा काशगार एअरबेस असो त्यांना अपग्रेड करण्याचं काम अतिशय गतीनं चीननं सुरू केलेलं आहे। तिबेट प्रांतामध्ये ऑलरेडी वेगवेगळ्या प्रकारचं सैन्य दल आणि त्यांच्याशी संबंधित युद्ध सामुग्री ही चीननं पोहोचवलेलीच आहे। एवढंच नाही तर आज घडीला भारत आणि चीन यांच्यामध्ये जो संघर्ष झालेला आहे त्याच्याशी संबंधित पँगॉंग सो एरिया असेल, हॉट स्प्रिंग किंवा गोग्रा एरिया असेल, या एरियामध्ये सुद्धा चीन आपल्या सैनिकांना डिजिटल कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी ऑप्टिकल फायबर त्या ठिकाणी टाकण्याचं काम अतिशय गतीनं त्यानं सुरू केलेलं आहे।
याच्यामधून एकच दिसतंय, वरकरणी जरी चीन दाखवत असला की सैन्य दलाच्या किंवा राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून भारतासोबतचा संघर्ष आम्हाला जो आहे कमी करायचा आहे, पण खऱ्या अर्थानं दूरदृष्टी ठेवून चीनला भारतावर कुरघोडी करायची आहे. लद्दाखचा प्रांत असेल, त्याचबरोबर भारताचा पूर्व भाग असेल, त्याच्यावर कब्जा करण्यासाठी चीनची जी आहे दीर्घकालीन मोहीम आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून चीन आपल्या बाजूच्या LAC वर इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांचा विकास करतोय. नेमकं हेच कारण घडलं की भारतानं ज्यावेळेस DSDBO रोड बनवला, त्याचबरोबर काही स्ट्रॅटेजिक रोड आणि आपली रडार त्याचबरोबर टेक्नॉलॉजी LACच्या अक्रॉस वाढवली. नेमकी हीच गोष्ट, आपल्या पायाभूत सुविधांचा विकास, हीच गोष्ट चीनची पोटदुखी ठरली आणि त्याच्यामधूनच गलवानचा संघर्ष निर्माण झाला. आज जरी चीन आपल्या बाजूने पायाभूत सुविधांचा विकास करत असेल तरी त्याला तोडीसतोड उत्तर म्हणून भारतानं मिरर डिप्लॉयमेंट केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे भारतानं सैन्य दलाशी संबंधित आपल्या पायाभूत सुविधांचा विकास कमी केलेला नाही. आपलं सुद्धा स्ट्रॅटेजिक रोड आणि त्याच्याशी संबंधित विकास करण्याचं काम हे चालूच आहे. 19व्या शतकाच्या इतिहासाच्या आधारावर साम्राज्यवादी चीन या देशाला रशियाच्या अखत्यारीतील व्लादिवोस्तोक या शहरावर दावा ठोकायचा आहे. चीनचं म्हणणं असं आहे की 160 वर्षांपूर्वी शिंग राजवटीखाली आजचं व्लादिवोस्तोक शहर म्हणजे त्यावेळेसचं हैशान वै शहर होतं आणि म्हणून इतिहासाच्या पार्श्वभूमीला लक्षात घेता चीनला हा भूभाग परत देण्यात यावा. खरं जर पाहिलं तर 1991, 1994, 1996 आणि 2008 मध्ये चीन आणि रशियामध्ये जमिनीशी संबंधित बाउंड्री डायलॉग वेगवेगळ्या प्रकारे पार पडले आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचा वाद उद्भवणं हे तसं पाहिलं तर शक्य नव्हतं. पण साम्राज्यवादी चीनला 2049 पर्यंत सुपर पॉवर व्हायचंय आणि या सुपर पॉवर होण्याच्या स्वप्नामध्ये फक्त रशियासोबतच नाही तर तब्बल 20हून जास्त देशांसोबत पंगा हा चीननं घेतलेला आहे आणि आपल्या आसपासच्या शेजारी राष्ट्रांच्या जमिनीवर कुठेतरी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर किंवा फक्त चीनला वाटतं म्हणून चीन आपला दावा त्या ठिकाणी ठोकतोय. एकीकडे चीन अशा प्रकारे आपलं विस्तारवादी धोरण त्या ठिकाणी वाढवत आहे तर दुसरीकडे रशिया सारखा देश जो आतापर्यंत चीनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र पुरवठा करत होता, आता चीन त्याच रशिया देशाशी संबंधित जी मिसाईल टेक्नॉलॉजी आहे ती मिसाईल टेक्नॉलॉजी चोरण्याचा प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून, सायबर थेफ्टच्या माध्यमातून चीन संपूर्ण जगामधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये अशा प्रकारच्या ज्या आहेत चोरीच्या कारवाया तो त्या ठिकाणी करतोय. येणाऱ्या दशकांमध्ये नक्कीच संपूर्ण जगासाठी चीन हा देश फार मोठा खतरा होणार आहे. कारण चीनला ना परमनंट मित्र पाहिजेत, ना त्यांना शांततापूर्ण सीमा पाहिजेत, त्यांना फक्त हवे ती आसपासच्या देशांची जमीन आणि अल्टिमेटली याच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण जगामध्ये आपलं सुपर पॉवर बनण्याचं जे स्वप्न आहे ते कुठेतरी पूर्ण करायचं आहे. लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत चीननं आपल्या कारवाया भारताविरुद्ध वाढवलेल्या आहेत. तसं जर पाहिलं तर अरुणाचल प्रदेश त्याचबरोबर सिक्कीम हा भाग आणि त्याच्याशी संबंधित सीमा चीनसाठी खूप महत्त्वाची आहे. स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट असा सिलिगुडी कॉरिडॉर, ज्याला आपण चिकन नेक एरिया असं सुद्धा म्हणतो, या भागावर चीनची नजर आहे. कारण काही अर्थानं जर चीनला या भागावर आपल्याला कब्जा करता आला तर आपला संपूर्ण नॉर्थ ईस्ट भारतापासून तोडण्याचा चीनचा डाव या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. आणि याच अनुषंगानं 2017 मध्ये चीननं डोकलाम प्रांतामध्ये कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना अपयश आल्यानंतर आता पुन्हा एकदा सिक्कीम मधल्या नाकुलामध्ये मे 2020 मध्ये सुद्धा चीननं तशा प्रकारचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यासोबत त्यांची झडप झाली आणि आज घडीला सिक्कीम मधल्या नाकुला प्रांतामध्ये असेल किंवा डोकलाम या भागामध्ये असेल, या ठिकाणी चीन आता आपले मिसाईल बेस त्या ठिकाणी तयार करतोय. एअर डिफेन्स फॅसिलिटीच्या नावाखाली चीन आपलं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा वाढवत आहे, जेणेकरून भविष्यामध्ये भारतावर जर त्यांना हल्ला करायचा असेल तर त्यांची ॲक्युरेसी वाढवण्यासाठी याचा फायदा होईल. चीननं जरी आपला पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी लावला असला तरी भारत सुद्धा काही कच्चा खेळाडू नाहीये. भारतानं सुद्धा पूर्णपणे तयारी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर भारतानं आपल्या सर्व्हिलन्स ऍक्टिव्हिटीज, टेहळणीशी संबंधित आपल्या ऍक्टिव्हिटीज वाढवलेल्या आहेत. आपलं सैन्य तर बॉर्डरवर तैनात आहेच आहे, पण त्याच्या सोबतीला आता टेहळणी करण्यासाठी पॉसिडॉन
P-8 सर्व्हिलन्स एअरक्राफ्ट हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तैनात आहेत आणि चीनची प्रत्येक हालचाल ही बारकाईनं आपण टिपतोय. सॅटेलाइट इमेजरीच्या माध्यमातून सुद्धा आर्म फोर्सेसला वेळोवेळी जी आहे माहिती त्या ठिकाणी मिळते आणि या माहितीच्या आधारावर भारतीय सैन्य दलानं चीननं जर कुठलीही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न भारत त्या ठिकाणी करणार आहे. मग हिवाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेऊन चीनला जरी भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचा असला तरी सुद्धा भारताचं सैन्य, भारताचं तंत्र आणि त्याहून महत्त्वाचं भारताची रडार सिस्टम आणि सर्व्हिलन्स एअरक्राफ्ट हे पूर्णपणे तयार आहेत चीनच्या प्रत्येक मूव्हला, चीनच्या प्रत्येक चालीला जशास तसं उत्तर देण्यासाठी. FA-18 सुपर हॉर्नेट ब्लॉक 3 फायटर जेट भारताच्या नौदलामध्ये सामील होणार आहेत. 2021 पर्यंत INS विक्रांत असो किंवा आज घडीला उपलब्ध असणारं INS विक्रमादित्य या विमानवाहू नौकांच्या माध्यमातून भारतीय नौदलाचं आधुनिकीकरण होत आहे आणि या आधुनिकीकरणासाठी अशा प्रकारचे लढाऊ विमानं आपल्यासाठी अतिशय कामाचे ठरणार आहेत. या विमानांमध्ये ज्याला आपण स्काय जंप केपेबिलिटी म्हणतो, म्हणजे कमीत कमी अंतरामध्ये उड्डाण घेण्याची क्षमता या विमानांमध्ये असल्यामुळे या विमानांना अधिकचा पेलोड म्हणजे जास्तीत जास्त शस्त्रास्त्र सुद्धा वाहून नेता येतील. आणि हे विमान ज्याला आपण ट्विन इंजिन मल्टी रोल केपेबिलिटी असणारं लढाऊ विमान असं आपण याला म्हणतो, ज्यामध्ये टेहळणी करण्याशिवाय हवेतून हवेत मारा करण्याची वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र असो किंवा हवेतून जमिनीवर मारा करणारी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र असो, क्लोज एअर सपोर्ट असो, एअर सुपिरियॉरिटी असो, बडी रिफ्युएलिंग असो, अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं याच एका प्रकारच्या लढाऊ विमानाच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहेत. आपली पश्चिमी त्याचबरोबर पूर्व सागरी सीमा सक्षम ठेवण्यासाठी, सामरिकदृष्ट्या त्याला आणखीन बळ देण्यासाठी अशा प्रकारचे एअरक्राफ्ट कॅरियर आणि त्या एअरक्राफ्ट कॅरियरमध्ये अशा प्रकारची लढाऊ विमानं ही आपल्याला खूप कामाची होणार आहेत. आज घडीला जरी बोईंग कंपनीकडून आपण ही विमानं विकत घेत असलो तरी भविष्यामध्ये महिंद्रा डिफेन्स लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या मार्फत या विमानांची निर्मिती होऊ शकणार आहे. म्हणून अप्रत्यक्षपणे मेक इन इंडिया या संकल्पनेला सुद्धा अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये होणाऱ्या या कराराद्वारे एक प्रकारे बळच मिळणार आहे. 1 दशलक्ष डॉलर्स किमतीची क्षयरोगाच्या नियंत्रणासाठीची औषधं भारतानं उत्तर कोरिया या देशाला देऊ केलेली आहेत. एका बाजूला चीन, अमेरिका यांच्यासारखी राष्ट्र जागतिक आरोग्य संघटनेला एक राजकीय हत्यार म्हणून वापर करू पाहते, तर दुसरीकडे भारतासारखा देश मानवतेच्या दृष्टिकोनातून वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे नॉर्थ कोरिया सारख्या देशाला सुद्धा आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून मदत करते. भारतासारखा देश हा नक्कीच जबाबदार राहिलेला आहे. भारतासारखा देश हा नक्कीच जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी विचार करत राहिलेला आहे आणि म्हणूनच आजच्या या कृतीतून पुन्हा एकदा भारतानं सध्या या ठिकाणी जे आहे सिद्ध केलेला आहे की आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारताचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे आणि भविष्यामध्ये 21व्या शतकामध्ये जगाला जर नेतृत्व देण्याची क्षमता खऱ्या अर्थानं कोणामध्ये असेल तर भारतासारख्या रिस्पॉन्सिबल, जबाबदार आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या देशाला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. एकीकडे चीन सारख्या देशावर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न, कोरोना सारखा प्रश्न आणि त्याच्या संबंधितली माहिती आणि त्याच्या संबंधितलं नियंत्रण याच्याविषयी खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी उभे केले जात आहेत. तर दुसरीकडे भारतासारखा देश आहे जो क्षयरोगासारखा अतिशय जटिल असा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न जगातून त्याचं समूळ उच्चाटन व्हावं म्हणून आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून सुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनातून नॉर्थ कोरिया सारख्या देशाला सुद्धा मदत करायला कुठेही मागे पुढे पाहत नाही. नक्कीच भारताची ही जी भूमिका आहे ती भूमिका जगाच्या दृष्टिकोनातून आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून फायद्याचीच राहिलेली आहे. निसर्ग सौंदर्यासाठी आणि पर्यटनासाठी जगामध्ये प्रसिद्ध असणारं एक बेट म्हणजे मॉरिशसचं बेट. मॉरिशसच्या बेटाची ओळख ब्ल्यू लगून म्हणून होती, परंतु दुर्दैवाने जपानी तेलवाहू जहाज वाकाशियो याला तडे गेल्यामुळे त्यामधून जी तेल गळती होतीये त्या तेल गळतीमुळे आता मॉरिशसचे किनारे हे ब्ल्यू लगूनच्या ऐवजी काळ्याशार पाणी किंवा तेलाच्या तवंगानं त्या ठिकाणी दाटले गेलेले आहेत.
एकीकडे मॉरिशसची अर्थव्यवस्था जी पर्यटनावर अवलंबून आहे, त्याचबरोबर मॉरिशसच्या आसपास असणारा समुद्र किनारा, त्यातली जैवविविधता आणि त्याच्याशी संबंधित पर्यटन, या सगळ्याच गोष्टी या प्रकारच्या जपानी तेलवाहू जहाजामध्ये पडलेल्या तड्यामुळे एक प्रकारे धोक्यामध्ये आलेल्या आहेत. दुसरीकडे अन्न सुरक्षितता किंवा ज्याला आपण फूड सिक्युरिटी म्हणतो, जगातली खूप सारी जनता आणि मॉरिशसची जनता ही तिथले जे मासे आहेत आणि त्याच्याशी संबंधित जे पदार्थ आहेत त्यावर त्यांची अन्न सुरक्षितता ही अवलंबून आहे. परंतु या दुर्घटनेमुळे त्यांची अन्न सुरक्षितता, पर्यटनामुळे होणारी त्यांची अर्थव्यवस्था आणि एकूणच पर्यावरणाचा ऱ्हास, जैवविविधतेचा ऱ्हास, या सगळ्या गोष्टी या जपानी जहाजाला पडलेल्या तड्यामुळे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेल्या आहेत. नक्कीच अभूतपूर्व, आतापर्यंत मॉरिशसच्या इतिहासामध्ये कधीही घडलं नाही असं पर्यावरणीय अभूतपूर्व संकट आणि त्यामधून निर्माण झालेली आणीबाणी, अशा परिस्थितीमध्ये मॉरिशसची जनता आणि मॉरिशसचं सरकार हे कुठेतरी सापडलेलं आहे. साम्राज्यवादी आणि दगाबाजी चीनी सैनिकांचा मुकाबला करण्यासोबतच -20 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा सुद्धा कमी असणारं तापमान, त्याचबरोबर बर्फवृष्टीमुळे बंद होणारे मार्ग, कमी तापमानामुळे सैन्याची आणि शस्त्रास्त्रांची कमी होणारी कार्यक्षमता, अशा विविध प्रकारच्या आव्हानांना येणाऱ्या हिवाळ्यामध्ये भारतीय सैन्यांना सामोरं जावं लागणार आहे. याच आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतानं मिशन सप्टेंबर अंतर्गत चायना विरुद्धचा संघर्ष आणखीन तीव्र केलेला आहे. भारतीय सैन्य दलाला या -20 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतच्या तापमानाचा सामना करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे टेंट असो किंवा त्यांच्यासाठी उपलब्ध असणारी एक्स्ट्रीम कोल्ड कंडिशनिंगशी संबंधित क्लोथिंग असो, त्याचबरोबर योग्य प्रकारची रसद, अन्न सामुग्री त्या ठिकाणी असो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्या भारतीय सैन्य दलाचं मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न भारतीय सैन्य दलाकडून केला जातोय. त्या सोबतीला आपली शस्त्रास्त्र ही सुद्धा कमी तापमानामध्ये योग्य कार्यक्षमतेने काम करावी म्हणून त्यासाठी आवश्यक असणारं इंधन, कमी तापमानामध्ये काम करणारं डिझेल, त्याचबरोबर ऑइल, ल्युब्रिकंट यांची सुद्धा उपलब्धता भारत त्या ठिकाणी करून ठेवतोय. याच्या सोबतीलाच चीनकडून कुठलीही आगळीक झाली, चीननं जर कुठलंही ॲग्रेसिव्ह धोरण त्या ठिकाणी अवलंबलं तर सॅटेलाइटच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारच्या टेहळणी उपकरणाच्या माध्यमातून चीनची ही हालचाल कैद करण्याचा बंदोबस्त सुद्धा भारतानं या मिशन सप्टेंबर अंतर्गत करून ठेवलेला आहे. एकूणच पाहता भारताचं सैन्य दल, भारताची शस्त्र सामुग्री, भारताचा विमान दलाचा ताफा आणि सर्वात महत्त्वाचं भारताची टेक्नॉलॉजी, भारताचे रडार हे पूर्णपणे तयार झालेले आहेत की हिवाळ्याचा उपयोग करून, कमी तापमानाचा, बर्फवृष्टीचा उपयोग करून जर चीनचं सैन्य भारतामध्ये कुरघोडी करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर भारतीय सैन्य त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे उधळून लावण्याशिवाय शांत बसणार नाही. हेच या मिशन सप्टेंबर अंतर्गत आपल्याला दिसून येतं. 1999 मध्ये कारगिल संघर्षामध्ये सुद्धा पाकिस्ताननं अशाच हिवाळ्यातल्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेऊन भारताचा काही भूभाग बळकावला होता आणि याच उदाहरणावरून, याच इतिहासातून धडा घेऊन 2020चं भारतीय सैन्य हे स्वतःला मिशन सप्टेंबर अंतर्गत पूर्णपणे तयार करतंय आणि चीनला जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न नियोजनाच्या माध्यमातून, त्याचबरोबर जर गरज पडली तर सामरिक युद्धाच्या माध्यमातून सुद्धा देण्याची तयारी भारतानं मिशन सप्टेंबर अंतर्गत पूर्ण केलेली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या चौघांच्या युतीमधून मोठ्या प्रमाणावर चीनवर आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या आणि राजनैतिकदृष्ट्या दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. सामरिकदृष्ट्या जर विचार केला तर क्वाड फोर्सेस म्हणजे या 4 देशांचं जे नौदल आहे, या 4 देशांचे जे सैन्य दल आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा युद्धाभ्यासाशी संबंधित एक्सरसाइजेस होणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून चीनवर मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण केला जाणार आहे. चीननं जर मसल फ्लेक्सिंग केलं, चीननं जर जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर तीच संधी साधून ऑक्टोबर महिन्यामध्ये साऊथ चायना सी मध्ये किंवा ईस्ट चायना सी मध्ये या फोर्सेसच्या माध्यमातून चीनवर जे आहे कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
चीननं जर भारताच्या लँड बाउंड्रीशी संबंधित मग ईस्टर्न लडाख पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत कुठेही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच अमेरिका आणि मित्र राष्ट्र ही भारताच्या मदतीला येतील आणि एक प्रकारे सामरिक दृष्ट्या सुद्धा आपण चीनला योग्य ते उत्तर देऊ शकू। राजनैतिक दृष्टिकोनातून क्वाड फोर्सेसच्या माध्यमातून त्याचबरोबर क्वाड इकॉनॉमिक नेटवर्कच्या माध्यमातून क्वाड प्लस नेटवर्क या ठिकाणी निर्माण करून ब्लू डॉट नेटवर्कच्या माध्यमातून भारत आणि त्याच्यासोबत अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारखी महत्त्वपूर्ण राष्ट्र चीनच्या BRI बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रोजेक्टला शह देण्याचा प्रयत्न करतील। एकूणच पाहता सामरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि राजनैतिक दृष्ट्या येणाऱ्या काही महिन्यांमध्ये चीनवर पूर्णपणे दबाव निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातून चीनला नामोहरम करण्याचा प्रयत्न करणं अशी एक बाब त्या ठिकाणी होऊ शकते। तर दुसऱ्या बाजूला चीनने कुठेही मग ते ईस्ट चायना सी असेल, साऊथ चायना सी असेल किंवा भारतासोबतच्या सीमा असतील याच्याशी संबंधित कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर एक हीच संधी साधून भारत आणि त्याच्या सोबतीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान हे पूर्णपणे चीनवर जे आहे दबाव टाकतील आणि चीनला जे आहे नामोहरम करतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला दिसतेय। प्रशांत महासागरामध्ये साम्राज्यवादी चीन आपली पाळंमुळं पक्की करण्याचा प्रयत्न करत आहे। ईस्ट चायना सी मध्ये सेनकाकू बेटाशी संबंधित जपानशी त्याचा चालू असणारा संघर्ष तर तैवानला जो आहे गिळंकृत करण्याचा चीनचा डाव याच्यासाठी चीन पूर्णपणे जे आहे राजकीय दृष्ट्या त्याचबरोबर सामरिक दृष्ट्या खेळी त्या ठिकाणी खेळत आहे आणि याला चॅलेंज करण्यासाठी प्रशांत महासागरामध्ये आणि हिंद महासागरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने आपल्या 3 न्यूक्लिअर एअरक्राफ्ट कॅरियर त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत। फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन ऑपरेशन असो किंवा आपली मित्र राष्ट्र ज्यामध्ये जपानचा समावेश आहे त्याचबरोबर दक्षिण चायना सी मधल्या वेगवेगळ्या आयलँड नेशनचा संबंध आहे त्या ठिकाणी अमेरिका त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी येतोय। भविष्यामध्ये चीनचं साम्राज्यवादी धोरण आणि जपानच्या ताब्यात असलेलं सेनकाकू आयलँड असो किंवा तैवान विरुद्धची त्याची सामरिक नीती असो या दृष्टिकोनातून चीन प्रयत्न करणार तर दुसऱ्या बाजूला हिंद महासागरामध्ये आणि प्रशांत महासागरामध्ये अमेरिकेचं उपलब्ध असणारं नौदल यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि भविष्यामध्ये तिसऱ्या महायुद्धाची कुठेतरी ठिणगी याच कुठल्या तरी वादामधून निघण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। विनाशकाले विपरीत बुद्धी या उक्तीनुसार सध्या पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय काम करते की काय असं वाटायला लागलेलं आहे। सौदी अरेबिया सारखा जवळचा मित्र असो किंवा मुस्लिम राष्ट्रांचा समूह ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन असो यांच्यासोबतचे संबंध पाकिस्तानचे दुरावल्यामुळे कुठेतरी पाकिस्तान ऑलरेडी बॅकफूटवर गेला होता आणि आता अमेरिकेविरुद्ध सुद्धा पाकिस्तानने वेगवेगळ्या प्रकारची विधानं केलेली आहेत आणि त्याच्यासाठीचं कारण काय तर काश्मीर हा एकुलता एक त्यांचा इशू। गेल्या कित्येक दशकांमध्ये दहशतवाद आणि काश्मीर या दोनच मुद्द्यांच्या आधारावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पटलावर आपली इमेज ही वेळोवेळी कमी केलेली आहे। युनायटेड नेशन्स पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये पाकिस्तानला आज घडीला कोणीही विचारत नाही। पाकिस्तानची गर्तेत जाणारी अर्थव्यवस्था त्याचबरोबर कुठलीही दिशा नसणारी अशी पाकिस्तानची परराष्ट्र नीती आणि भारतासोबतचे त्याचे दुरावलेले संबंध या सगळ्या गोष्टींचा विचार करता येणाऱ्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानची आणखीन अवगती होणार याबद्दल जे आहे आपल्या मनामध्ये कुठलाही वाद त्या ठिकाणी नसावा। चीन आणि तुर्की हे तर 2 राष्ट्र सोडले तर संपूर्ण जगामध्ये पाकिस्तानला पाठिंबा देईल असं कुठलंच राष्ट्र त्या ठिकाणी उरलेलं नाही। म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचा अंतर्गत कलह, पाकिस्तानची खड्ड्यात जाणारी अर्थव्यवस्था आणि त्याचबरोबर दिशाहीन अशा प्रकारची परराष्ट्र नीती या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे पाकिस्तानची वाटचाल ही त्यांच्याच कबरीकडे चालू आहे काय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे। नया पाकिस्तानचं गाजर दाखवून इम्रान खान पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदी तर आरूढ झाले पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी स्वतःची आणि पाकिस्तानची नाचक्कीच करून घेतलेली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची घसरत जाणारी पत, गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानची गर्तेत जाणारी अर्थव्यवस्था, पाकिस्तानचं चीनवर वाढणारं अवलंबित्व या सगळ्या गोष्टींमुळे पाकिस्तानच्या प्रधानमंत्री इम्रान खान यांची कारकीर्द गाजली।
1947 पासून आतापर्यंत पाकिस्तानने वेगवेगळ्या प्रकारची युद्ध केली, परंतु त्यांना काश्मीर काही पाकिस्तानचा हिस्सा बनवता आलं नाही. पण 2020 मध्ये प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली आणि त्याच्या अनुसार नकाशामध्ये बदल करून संपूर्ण काश्मीर हा पाकिस्तानचाच भाग आहे असा भासवण्याचा प्रयत्न इम्रान खान यांनी केला. सौदी अरेबियाला दिलेलं कर्ज त्याला परतफेड करण्यासाठीची अमाउंट ही चायनाकडून घेऊन पाकिस्तानला सौदी अरेबियाला वापस करावी लागली. म्हणजे एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने वापस करायचं आणि अल्टिमेटली पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे चीनवर अवलंबित्व ठेवायचं, अशा प्रकारचा काही खेळ गेल्या काही वर्षांपासून आपल्याला पाकिस्तानमध्ये दिसतोय. मग भारताविरुद्धची ती भूमिका असो किंवा चीनवरचं अवलंबित्व असो किंवा ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन या संघटनेमध्ये पाकिस्तानचं हळूहळू कमी होणारं स्थान असो, या सगळ्याच गोष्टींमुळे कुठेतरी इम्रान खान हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सामरिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या अतिशय कमकुवत प्रधानमंत्री आहेत, मूर्ख प्रधानमंत्री आहेत, हेच वेळोवेळी सिद्ध होतं. भूसामरिक दृष्ट्या संसाधनाच्या दृष्टिकोनातून आणि भारताच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून पँगॉंग तलावाचं विशेष असं महत्त्व आहे. 1962च्या भारत आणि चीन युद्धामध्ये याच पँगॉंग त्सोच्या माध्यमातून चीननं आपलं सैन्य चुशूल खोऱ्यामध्ये पाठवलं होतं आणि अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची रेझेंग लाची लढाई ही याच पँगॉंग त्सोच्या एरियामध्ये झाली होती. भारताला सुद्धा स्ट्रॅटेजिकली या पँगॉंग तलावाचं विशेष महत्त्व आहे, कारण पूर्वेकडे फक्त फिंगर 8 पर्यंत नाही तर त्याहून पलीकडे जाऊन सिरजाप पोस्ट 1 आणि सिरजाप पोस्ट 2 इथपर्यंत भारताचा त्या ठिकाणी दावा आहे आणि त्याच्या माध्यमातून पूर्वेकडे असणारा चीनच्या तिबेट प्रांतामधला अतिशय महत्त्वाचा असा GH-219 काराकोरम हायवे हा जर भारताच्या टापूमध्ये आला, हा जर भारताच्या नियंत्रणात आला, तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चीनवर एक प्रकारे चीनच्या सैन्यावर दबाव निर्माण करता येईल आणि म्हणूनच भारताच्या बाजूनं त्याचबरोबर चीनच्या बाजूनं पँगॉंग तलावावर आपला दावा हा त्या ठिकाणी मुख्यपणे मांडला जातोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा जो आहे खाऱ्या पाण्याचा तलाव आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं, मीठ तर आहेच आहे पण वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स हे त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे आणि रिसर्च जर केला तर भारताच्या भागामध्ये असणाऱ्या या पँगॉंग तलावाच्या माध्यमातून भारताला आर्थिक उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळू शकतं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणी काही लोक जरी त्या ठिकाणी राहत नसतील, वस्ती जरी त्या ठिकाणी नसेल, तरी सुद्धा तो भारताचा इंटिग्रल पार्ट आहे, अविभाज्य भाग आहे. चीनने फक्त आपला दावा ठोकला म्हणून जे आहे पँगॉंग त्सोवर आपण म्हणजे भारतानं त्या ठिकाणी दावा सोडणं हे पूर्णतः चुकीचं ठरेल, म्हणून भारताचं सैन्य तोडीस तोड अशा प्रकारे चीनला त्या ठिकाणी उत्तर देतंय. दसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्सच्या कंपनीसोबत झालेल्या करारानुसार 36 लढाऊ विमानांपैकी 5 राफेल लढाऊ विमानं आपल्या भारताच्या हद्दीमध्ये येऊन पोहोचलेली आहेत. साधारणतः 6 ते 8 महिन्यांचा कालावधी या राफेल विमानांना आपल्या एअरफोर्समध्ये पूर्णपणे सामावून घेण्यासाठी लागू शकतो. पण आत्ताची परिस्थिती ही एक्स्ट्राऑर्डिनरी परिस्थिती आहे. अभूतपूर्व परिस्थितीमध्ये पूर्वेकडून आणि उत्तरेकडून चीनचा जो धोका आपल्याला निर्माण झालेला आहे त्या धोक्याला सामोरं जाण्यासाठी या राफेलशी संबंधित ट्रेनिंग, त्याच्याशी संबंधित प्रशिक्षण हे ऑलरेडी भारताच्या हवाई दलानं सुरू केलेलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नाईट फ्लाइंग याच्याशी संबंधित जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण आपल्या भारतीय हवाई दलानं नुकतंच त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे प्रशिक्षण असं सुरू असेल आणि जर अशा प्रकारची चीनकडून आगळीक करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला सामोरं जाण्यासाठी एअरफोर्स या राफेल विमानांचा सुद्धा त्या ठिकाणी उपयोग करू शकेल. डिसेंबर 2021 पर्यंत या राफेल विमानांशी संबंधित 2 स्क्वाड्रन म्हणजे साधारणतः 36 विमानं आपल्याला उपलब्ध होतील आणि ही 36 विमानं ज्यावेळेस पूर्णपणे आपल्या ताफ्यात येतील त्यावेळेस मात्र नक्कीच भारतासारख्या देशाला पाकिस्तान आणि चीन यांच्या दोघांकडून होणारा जो खतरा आहे तो खतरा चांगल्या प्रकारे जो आहे टॅकल करण्यासाठी एक प्रकारचं जबरदस्त असं सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त होईल. चीन सोबतच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं LACवर RVVAE म्हणजेच R-77 ही मिसाईल त्या ठिकाणी आपली प्रस्थापित केलेली आहे.
R-77 मिसाईल ही रशियन बनावटीची असून मध्यम पल्ल्याची एअर टू एअर मिसाईल आहे. सुखोई किंवा मिग या प्रजातीच्या कुठल्याही विमानांच्या मदतीनं ही मिसाईल आपल्याला शत्रूवर डागता येऊ शकते. फक्त एअर टू एअर फाईटसाठीच नाही तर जमिनीवर स्थित अशा प्रकारची एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम असो किंवा आर्टिलरी युनिट्स असो त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या मिसाईलचा वापर त्या ठिकाणी करता येऊ शकतो. साधारणतः 3600 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगानं जाणारं एखादं विमान असेल किंवा एवढ्या वेगानं जाणारं एखादा एअर टार्गेट असेल तर त्याला सुद्धा भेदण्याची क्षमता 100 किलोमीटरच्या डिस्टन्सपर्यंत या मिसाईलमध्ये. फायर अँड फॉरगेट या तत्वानुसार चालणारी ही अतिशय महत्त्वाची अशी मिसाईल आता भारताच्या भात्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. अमेरिकन बनावटीची एम्ब्राम मिसाईल याच्यात तोडीस तोड असणारी ही रशियन बनावटीची अशी ही R-77 मिसाईल आहे. मल्टीपर्पज मिसाईल असं ज्याला म्हणता येईल. त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक एअरक्राफ्ट आणि टॅक्टिकल एअरक्राफ्टवर अतिशय योग्य रीतीने ज्याचा वापर केला जाऊ शकेल अशा प्रकारची ही RVVAE किंवा R-77 मिसाईल येणाऱ्या काही वर्षांमध्ये चीन सोबतचा संघर्ष असो किंवा पाकिस्तान सोबतचा संघर्ष असो त्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे आणि भारताची त्यामुळे क्षमता ही नक्कीच वाढणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, आर्थिक हित आणि राष्ट्रीय अभिमानाचा मुद्दा या तीनही गोष्टीचं कॉम्बिनेशन असणारा जागतिक पटलावरचा एक महत्त्वाचा सामरिक मुद्दा म्हणजे सेनकाकू किंवा दिआओयू आयलँडचा मुद्दा. जपानच्या मते सेनकाकू बेट, सेनकाकू आयलँड हा त्यांचा भाग आहे तर चीनच्या मते त्याच भागाला ते दिआओयू म्हणजेच फर्टाईल फिशिंग ग्राउंड असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात. साधारणतः 10 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा सुद्धा कमी असणारा हा एरिया खरं म्हटलं तर निर्मनुष्य, परंतु त्या ठिकाणी असणारा आर्थिक हित आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता चीन या बेटावर आपला हक्क सांगतंय तर जपान म्हणतंय की 1972 पासून हे बेट हे पूर्णपणे आमच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे त्या बेटावरची वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती, वेगवेगळ्या प्रकारचे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स त्याचबरोबर फिशिंग करण्याचे अधिकार हे फक्त जपानलाच असावेत. चीनच्या मते हा दिआओयू आयलँड हा भाग चीनचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं फिशिंग त्याचबरोबर त्या ठिकाणी बोटींचा विहार हा जो आहे फक्त चीनच्या माध्यमातून व्हावा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठेतरी चीन आणि जपानमध्ये संघर्ष होणार हे मात्र नक्की. 25 मॅक म्हणजे साधारणतः 30,000 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्तीचा वेग, 12,000 किलोमीटर पर्यंत आपलं लक्ष भेदण्याची क्षमता, MIRV, MARV अशा प्रकारचं नवीन तंत्र आणि म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन केपेबिलिटी त्याचबरोबर 3 टन वजनापर्यंत वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असणारं सूर्या हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल म्हणजेच आंतरखंडीय क्षेपणास्त्र हे भारताच्या संरक्षण सज्जतेला एक नवीन उभारी देणार आहे. 21व्या शतकातला भारत हा फक्त दक्षिण आशिया किंवा आशियापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर एक महासत्ता म्हणून उदयास येतोय आणि त्या अनुषंगानं भारताच्या सुरक्षिततेसाठी जर कुठला खतरा निर्माण होत असेल तर त्याच्या विरुद्ध डेटरन्स व्हॅल्यू असणं हे भारताच्या संरक्षण सज्जतेला आवश्यक होतं आणि आता या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या माध्यमातून आपल्याला ती संरक्षण सिद्धता प्राप्त होणार आहे. MIRV या तंत्रज्ञानानुसार या सूर्या या बॅलिस्टिक मिसाईल मध्ये एक खास खूबी अशी आहे की एकाच वेळी ही वॉरहेड्स, वेगवेगळ्या प्रकारची वॉरहेड्स, वेगवेगळ्या प्रकारचे लक्ष्य एकाच वेळी साध्य करू शकतील. MARV या टेक्नॉलॉजीच्या अनुसार जर दुश्मन राष्ट्रांनी हवेच्या हवेतच या सूर्या क्षेपणास्त्राला नाहीसं करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला तर त्यांची एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम ही नाकामी करण्याची क्षमता सुद्धा या सूर्या मिसाईलमध्ये. साधारणतः 12,000 किलोमीटरचा पल्ला असल्यामुळे जगामधलं कुठलंच अण्वस्त्रधारी देश नसणार आहे जे या सूर्याच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे
स्पीड असो, याची क्षमता असो, म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन केपेबिलिटीज असो, या सगळ्या अनुषंगानं, या सगळ्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर 21व्या शतकामध्ये भारताला महासत्ता बनण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही. हे सूर्या या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, आणि सर्वात महत्त्वाचं ही भारतीय बनावटीची आहे, DRDOनं पूर्णपणे तयार केलेली, अशा प्रकारे भारतासाठी तयार केलेली अशा प्रकारची ही इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे. आणि सगळ्या मिसाईलचा बाप असं जर आपण याला म्हटलं तर हे कुठे चुकीचं ठरू नये. तिबेट आणि तैवान चीनसाठी कोर कन्सर्न्स आहेत. वन चायना पॉलिसी अंतर्गत तैवानला पूर्णपणे गिळंकृत करण्याचा चीनचा डाव आहे. चीननं आपली 2 लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीमध्ये पाठवली, पण मुस्तैद अशा प्रकारच्या तैवानच्या एअरफोर्सनी सुद्धा ती विमानं त्या ठिकाणाहून जी आहे फेटाळून लावली. काही आठवड्यांपूर्वीच तैवाननं युद्धाभ्यास केला, आणि जर चीननं आपल्यावर हल्ला केला तर त्याला कसं प्रत्युत्तर देता येईल याची पूर्ण तयारी तैवाननं केलेली आहे. एका बाजूला अमेरिका पूर्ण बळानिशी तैवानच्या बाजूने उभा आहे. ज्या प्रकारची युद्ध सामुग्री, ज्या प्रकारचे हत्यारं लागतात, त्या प्रकारची हत्यारं अमेरिकेकडून तैवानला त्या ठिकाणी देण्यात येत आहेत. साऊथ चायना सी मधली चायनाची कुरघोडी असेल किंवा तैवानच्या भूभागावर तो बळकावण्यासाठीचा चीनचा प्रयत्न असेल किंवा तैवानच्या हवाई हद्दीमध्ये चीनने पाठवलेली विमानं असेल, अशा कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी साई वेंग यांच्या नेतृत्वाखालचं तैवानचं सरकार आणि त्यांचं सैन्य दल हे पूर्णपणे तयार आहे. आणि त्यांच्या सोबतीला अमेरिकेसारखी, त्याचबरोबर पश्चिमेकडची काही राष्ट्र ही पूर्णपणे तैवानच्या बाजूला आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये चीनचा जरी पूर्ण प्रयत्न असला तैवानवर हल्ला करण्याचा आणि तिथली परिस्थिती बिघडवण्याचा, तरी सुद्धा अमेरिकेच्या साथीने आणि तैवानच्या स्वतःच्या बळावर तैवान चीनला नक्कीच तगडी फाईट देईल, याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नसावी. नोव्हेंबर महिन्याचा पहिला मंगळवार म्हणजेच 3 नोव्हेंबर 2020 रोजी अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्यामध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. एकूण मतदारांच्या साधारणतः 5% म्हणजे 10 लक्ष मतदार हे अमेरिकी भारतीय आहेत, भारतीय वंशाचे आहेत, आणि त्यातले साधारणतः 13 लाख मतदार हे 8 मतदारसंघामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहेत. अमेरिकी मुसलमानांना आकर्षित करण्यासाठी नुकतेच डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी अमेरिकी मुसलमानांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट जारी केलं, आणि त्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल 370 असो, जम्मू आणि काश्मीरमध्ये ह्युमन राईट्सचं उल्लंघनाचा मुद्दा असो, किंवा NRC सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट यासारखे मुद्दे असो, या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता. आणि याच्यामुळे कुठेतरी अमेरिकी भारतीय, मुख्यतः हिंदू अमेरिकी भारतीय हे जो बिडेनच्या प्रचारापासून दूर जात होते, आणि तेच सावरण्यासाठी आता जो बिडेन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाने अमेरिकी भारतीयांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट जारी केलेलं आहे. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये दहशतवादाविरुद्धची लढाई असो किंवा इंडो पॅसिफिक ओशनमध्ये शांतता प्रस्थापित करणं असो, भारतीय अमेरिकी लोकांसाठी ग्रीन कार्डमध्ये, त्याचबरोबर व्हिसामध्ये जे आहे वृद्धी करण्यासारखे निर्णय असो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेमध्ये राहणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे अल्पसंख्याक आहेत, मग त्यामध्ये सिख आहेत, त्यामध्ये हिंदू आहेत, यांच्या रक्षणासाठी कायदा करण्याची गोष्ट असो, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि याच मायनॉरिटीजला, भारतीय अल्पसंख्याक मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी आता जो बिडेन यांनी आपले उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून कमला हॅरिस, ज्या भारतीय वंशाच्या आहेत, त्यांना पुढे केलेलं आहे. एका बाजूला जो बिडेन यांची आतापर्यंतची पॉलिसी फारशी भारतधार्जिनी जरी नसलेली आहे, तरी अमेरिकी भारतीय नागरिकांवर, त्या मतदारांवर डोळा ठेवून बरेचसे बदल आता डेमोक्रेटिक पक्षाने केलेले त्या ठिकाणी दिसत आहेत. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचाराला ऑलमोस्ट 1 वर्ष अगोदरच त्या ठिकाणी सुरुवात केली. सप्टेंबर 2019 मध्ये हाउडी मोदी सारखा कार्यक्रम असो, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हे टेक्सासमध्ये एकाच ठिकाणी आले, किंवा फेब्रुवारी 2020 मध्ये गुजरातमध्ये झालेला नमस्ते ट्रम्प कार्यक्रम असो, हा सगळा डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचाच एक भाग होता. गेल्या काही वर्षांमध्ये
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बऱ्याच इश्यूजवर जवळीकता निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे। मग वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षणाशी संबंधित ॲग्रीमेंट्स असो, इंटेलिजन्सशी संबंधित ॲग्रीमेंट असो, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये वाढलेला व्यापार असो, प्रखर राष्ट्रवाद असो, दहशतवादाविरुद्धची भूमिका असो किंवा चीनला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी अमेरिकेनं वेळोवेळी भारताला केलेली मदत असो, या सगळ्या अनुषंगानं गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले संबंध याच्यामध्ये वृद्धी झालेली आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं धोरण हे भारतासाठी फायद्याचं ठरणार आहे। पण याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर व्यापाराच्या दृष्टिकोनातून बरेचशी धोरणं ही ट्रम्प प्रशासनाची भारत धार्जिनी राहिलेली नाहीयेत आणि त्याहून महत्त्वाचं अमेरिका फर्स्ट या तत्वानुसार व्हिसा त्याचबरोबर ग्रीन कार्ड यामध्ये त्यांनी भारतीयांसाठी आणि एकूणच बाहेरच्या लोकांसाठी जी कमी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे त्याच्याशी संबंधित कायदे बनवलेले आहेत याचा फटका येणाऱ्या काळामध्ये भारतीयांना सुद्धा बसण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। आज घडीला जरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनं प्रखर राष्ट्रवाद, दहशतवादाविरुद्धची भूमिका या अनुषंगानं भारतीय अमेरिकन लोकांचा मतदारांचा त्या ठिकाणी ओढा असला तरी भविष्यामध्ये नेमकं हे तसंच राहील का याविषयी प्रश्नार्थक चिन्ह आहेत। कारण कमला हॅरिसची उमेदवारी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून आणि जो बिडेन यांनी भारतीय मतदारांना आकृष्ट करण्यासाठी आता पेश केलेलं विजन डॉक्युमेंट या सगळ्या गोष्टींचा परिणाम 3 नोव्हेंबर 2020 रोजी राष्ट्रपती पदाची जी निवडणूक होणार आहे त्यावर होणार हे मात्र नक्की। आणि राष्ट्रपती पदाचा जो उमेदवार यामध्ये जिंकेल त्याच्या अनुषंगानंच येणाऱ्या काळामध्ये भारताची चीन विरुद्धची भूमिका, त्याचबरोबर इंडो पॅसिफिक रिजनमध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल आणि इराण संबंधीचे अमेरिकेचे संबंध या सगळ्या गोष्टींची उकल ही 2021 मध्ये होणार आहे। आणि या सगळ्या अनुषंगानं भारताची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणारी निवडणूक यावर बारकाईनं नजर आहे, बारकाईनं आपलं लक्ष त्यावर आहे। दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातला एक महत्त्वाचा संयुक्त युद्धाभ्यास ऑगस्ट 2020 मध्ये दक्षिण कोरियामध्ये होणार आहे। पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आणि नॉर्थ कोरियाचे किम जोंग उन यांच्यामधल्या वाटाघाटी फिसकटलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगानं नॉर्थ कोरियाचा न्यूक्लिअर वेपन्सचा खतरा हा साऊथ कोरियाला आहे, त्याचबरोबर अमेरिकेला सुद्धा आहे। या पार्श्वभूमीवर प्रत्येक वर्षी जी ॲन्युअल मिलिटरी एक्सरसाइज अमेरिका आणि साऊथ कोरियाच्या दरम्यान होत असते ती यावर्षी मार्च महिन्यामध्ये त्याचबरोबर जुलै 2020 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होऊ शकली नाही, म्हणून या ऑगस्ट 2020 ड्रिल्सला विशेष महत्त्व आहे। 3 टप्प्यांमध्ये अमेरिका आणि साऊथ कोरिया यांच्यामध्ये ऑपरेशनल कंट्रोलचं हँडओव्हर हे साऊथ कोरियाकडे देण्यात येणार आहे आणि त्याच्यातली दुसरी फेज, त्याच्यातला महत्त्वाचा असा दुसरा टप्पा या ऑगस्ट 2020 मध्ये होणं अपेक्षित आहे। वर्ष 2022 मध्ये मून जै-इन हे साऊथ कोरियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांचा कार्यकाल त्या ठिकाणी संपणार आहे आणि त्या कार्यकालाच्या आधीच ही 3 टप्प्यांची जी प्रक्रिया आहे ज्याच्या माध्यमातून साऊथ कोरिया आणि अमेरिका यांचं जॉईंट मनशिप यांचा वॉर ऑपरेशनल कंट्रोलशी संबंधित जे हँडओव्हर आहे ते होण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या अनुषंगानं अशा प्रकारचे डिजिटल ड्रिल्स, कॉम्प्युटर सायम्युलेटेड मॉडेलच्या माध्यमातून होणारे हे डिजिटल ड्रिल्स ऑगस्ट 2020 मध्ये अमेरिका आणि साऊथ कोरिया यांच्यामध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत।